नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तसेच काल आपण HDFC बँकचा इंट्राडेसाठी स्टॉक दिला होता आणि आपला अंदाज किती योग्य ठरला आहे ते आपण आज बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व मित्रपरिवारांचे GK मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, काल आपण बघितले तर माझ्या थंबनेलवरती आधीच सावधान म्हणून 3 फेब्रुवारीला सांगितले होते आणि तुम्ही बघू शकता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन्ही देखील गॅप डाऊनमध्ये ओपन झाले होते आणि त्यानंतर जास्त अशी काही मुवमेंट त्यामध्ये नव्हती. तर मित्रांनो, आपण निफ्टीच्या चार्टवरती जाऊया. तर आता आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवरती. इथे तुम्ही बघू शकता काल गॅप डाऊन ओपन झालेली होती निफ्टी इथे आणि क्लोजिंग दिलेली होती 23,300च्या वरती क्लोजिंग दिलेली होती. इथे बघू शकता ओपन झालेली होती 23,321, हाय होता 23,336, लो होता 23,240 आणि क्लोजिंग दिलेली आहे 23,335ची क्लोजिंग दिलेली आहे. 15 मिनिटाचा कॅन्डल चार्ट आहे. तिथून पुन्हा निफ्टी खाली आली आहे. पुन्हा एकदा 23,314चा सपोर्ट घेऊन वरती जाताना दिसलेली आहे. पण यामध्ये काही जास्त एवढी मुवमेंट दिसलेली नाही निफ्टीमध्ये मित्रांनो. तसेच बँक निफ्टी देखील बघू शकतो आपण इथे. बँक निफ्टीमध्ये देखील जास्त मुवमेंट नव्हती. बँक निफ्टी ओपन झालेली होती इथे 49,065, हाय होता 49,195, लो होता 48,909, क्लोजिंग दिलेली आहे 49,191ची आणि आपला इथे सपोर्ट पण होता. तुम्ही बघू शकता इथे आपला सपोर्ट होता 49,100चा सपोर्ट होता आणि त्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे, पुन्हा वरती गेला आहे, पुन्हा खाली आलेला आहे, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा इथे सपोर्ट घेतलेला आहे 49,100चा आणि इथे हाय गेलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे हाय आहे 49,369चा. मित्रांनो, जेवढी मुवमेंट इथे पाहिजे होती तेवढी मुवमेंट काही अशी मिळालेली नाही आहे. आणि मित्रांनो, मेन म्हणजे इथे अजून तुम्ही FIIचा डेटा बघितला म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टरचा डेटा जर का बघितला तर तिकडे जास्त सेलिंगला बसलेले आहेत ते FI. त्यामुळे मित्रांनो इथे आपल्या इथे देखील सेलिंगचं प्रेशर जास्त होत आहे. आपल्याला अजून पाहिजे तशी मुवमेंट इथे मिळालेली नाही. तर आजचे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते आपण आज बघणार आहोत. तर निफ्टीला आपण बघू शकता सपोर्ट जो आता आहे 23,110चा एक सपोर्ट आहे. त्याच्यावर 23,314 आणि त्याच्यावर 23,465चा हा एक रेजिस्टन्स बनत आहे मित्रांनो. आणि आज शक्यता आहे की निफ्टी हा 23,314चा जो सपोर्ट आहे तो आपला ब्रेक करून खालती येऊ शकते. 23,110 पर्यंत त्याच्या आसपास येऊ शकते आणि पुन्हा एकदा वरती जाण्याचा प्रयत्न करू शकते. आज याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पहिला सपोर्ट आहे 23,110, दुसरा 23,314 आणि वर रेजिस्टन्स आहे 23,465. आपल्याला मुवमेंट फक्त 23,560 याच्यावर जेव्हा निफ्टीमध्ये मुवमेंट भेटणार आहे तेव्हा आपल्याला वन साईड रॅली बघायला भेटू शकते मित्रांनो. पण सध्या आताच्या याच्यामध्ये आपण 23,110चा सपोर्ट इंट्राडेसाठी बघू शकतो आणि 23,314चा हा एक सपोर्ट इंट्राडेसाठी बघू शकतो. तसंच बँक निफ्टीमध्ये देखील आपण बघूया इथे. बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला सपोर्ट जो आहे तो खालती इथे सपोर्ट आहे 48,857, दुसरा सपोर्ट आहे 49,100 आणि वर रेजिस्टन्स आहे 49,460चा. तर आज बँक निफ्टी देखील ओपन होईल, खाली जाऊ शकते. इथे 49,100चा ब्रेक करू शकते सपोर्ट आणि थोडी खाली येऊ शकते आणि पुन्हा एकदा रिकवर होऊ शकते वरती. तर आजचे बँक निफ्टीचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. पहिला सपोर्ट आपल्याला 48,850चा आहे, दुसरा 49,100चा आणि वरती रेजिस्टन्स आहे 49,460चा हा एक रेजिस्टन्स आहे. तर याचा देखील तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. तसंच मित्रांनो, आपण 2 फेब्रुवारीला HDFCचा स्टॉक्सचा सेलिंगसाठी आणि बाईंगसाठी दोन्ही पोझिशनसाठी सांगितलेले होते 3 तारखेसाठी. तर इथे तुम्ही बघू शकता की सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले होते. 1698 वरती आपण बाईंग सांगितलेली होती आणि 1684 पासून आपण सेलिंग सांगितलेली होती. तर इथे बघू शकता हे 5 मिनिटाची कॅन्डल आहे आणि इंट्राडेसाठी हा स्टॉक दिलेला होता. जर का कोणाला इंट्राडे म्हणजे काय हे माहीत नसेल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला
टार्गेट आणि स्टॉप लॉस कसं सेट करायचं हे जर का माहीत नसेल तर आपल्या इंट्राडे म्हणजे काय ह्या सेशनमध्ये संपूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. तो सेशन बघा आणि त्यामध्ये आपण स्ट्रॅटेजी देखील सांगितलेली आहे मित्रांनो. तर ती एकदा स्ट्रॅटेजी तुम्ही बघा की इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड केला पाहिजे. त्यामध्ये तिथे बघू शकता 1684 पासून मित्रांनो सांगितलेलं होतं की सेलिंग करू शकता. ती पहिली कॅन्डल बघू शकता तुम्ही इथे. पहिलीच कॅन्डल इथे लो गेलेली आहे, जिचा ओपन होता 1674.80 आणि हा होता 1674.80. दोन्ही देखील सेम होते. लो होता 1665 आणि क्लोजिंग दिलेली आहे 1671. तिथून पुन्हा एकदा आपला जो 1684 हा आपण सपोर्ट सांगितलेला होता, पण त्या सपोर्टच्या खालीच त्यांनी क्लोजिंग दिलेली आहे. इथे बघू शकता, ही कॅन्डल बघू शकता 11 वाजून 15 मिनिटाची कॅन्डल आहे 3 फेब्रुवारीची, जिने क्लोजिंग 1684च्या खाली दिलं आहे आणि तिथून पूर्णपणे खाली आलेले इथे बघू शकता. लो झालेला आहे 1678. म्हणजे मित्रांनो इथे 7 ते 8 पॉईंटचा आपल्याला रॅली मिळालेली आहे. ही एक संधी मिळालेली आहे आपल्याला इंट्राडे मध्ये एंट्री घेण्यासाठी. दुसऱ्यांदा इथे बघू शकता तुम्ही इथे दुसऱ्यांदा या ठिकाणी बघू शकता ही 13 वाजून 10 मिनिटाची कॅन्डल आहे, 1 वाजून 10 मिनिटाची कॅन्डल आहे, जिने पुन्हा एकदा आपल्याला इथे संधी मिळालेली आहे इंट्राडे स्टॉकमध्ये 1684ला एंट्री घेण्यासाठी आणि तिथून पुन्हा एकदा हा स्टॉक खाली आलेला आहे 1677 पर्यंत. मित्रांनो म्हणजे इथे 7-8 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इंट्राडेमध्ये मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा इथे शेवटला बघाल तर इथे पुन्हा एकदा ते लो केलेला आहे. इथे लो गेलेला आहे 1676 म्हणजे 1684 ते 1676 तुम्ही बघितलात तर एक सरासरी 8 पॉईंटची मुवमेंट आपल्याला इथे मिळते. आपण जर का इथे 2 वेळा आपल्याला संधी मिळालेली आहे. 100 क्वांटिटीने जरी आपण इथे इंट्राडेसाठी घेतला असता, आपण सेलिंगसाठी घेतला असता HDFC बँकचा स्टॉक, तर आपल्याला 700 ते 800 रुपये मित्रांनो सहजपणे मिळाले असते. पण इंट्राडे ट्रेडिंग करताना मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की यामध्ये वारंवार ट्रेडिंग करू नये. 1 किंवा 2च ट्रेड घ्यावे. जास्त ट्रेडिंग करू नये इंट्राडेमध्ये. तसंच इंट्राडे ट्रेडिंगची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या GK मराठी शेअर मार्केट चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तसंच जे काही मी इथे गोष्टी सांगत आहेत मार्केटबद्दल ते फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे मित्रांनो. येथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला दिला जात नाही. तसंच जी काही गुंतवणूक करायची आहे ती तुम्ही आपल्या जबाबदारीवर करावी. तसंच व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.